आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत। कुंभमेळ्याच्या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले। या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हेमगौरी आडके आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखत रस्ते, रिंग रोड, साधुग्राम, गॅस जोडणी, रेल्वे स्थानकांचा विकास, स्मार्ट पार्किंग, डिजिटल कुंभदूत, AI प्रणाली, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि 12 कोटी भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। तसेच वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले। भूसंपादन, रिंग रोड, साधुग्राम आणि इतर महत्त्वाची कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करून एप्रिल 2027 मध्ये प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले।